नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजची 7 इंचाची बाही कटिंग पाहूया। तर पहा, इथे आपण बाहीमध्ये 1 इंच प्लस करत असतो, तर इथे मी 8 इंच घेतलेला आहे उंची। अस्तरची बाही असेल तर 1 इंच मार्जिन प्लस करायचं, मग 8 इंचावरती उंची येणार। आणि जर तुमची साधी बाही असेल म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन प्लस करून तुम्ही उंची 8.5 इंच घ्यायचे। जर तुम्हाला इथे जास्त मार्जिन लागत असेल, म्हणजे तुम्ही पट्टी 1 इंचाची आतमध्ये फोल्ड करत असाल आणि अर्धा इंच काठमध्ये दुमडण्यासाठी, तर तुम्ही इथं 2 इंच मार्जिन घ्यायचं आणि वरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच। असं तुम्हाला जास्त मार्जिन लागत असेल तर 2 इंच घ्या, 1.5 इंच पुरेपूर होतं नाही तर। अशा पद्धतीने इथे मी 8 इंचावरती पहा उंची घेतलेली आहे। कॅप हाईट घेऊया 3.5 इंच। छत्तीस छाती आहे, त्याचा चौथा भाग होतो 9 इंच। तर इथून असं आपण 9 इंचावरती पहा पॉइंट द्यायचे आहेत आणि एक बॉक्स सर्वात पहिल्यांदा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हा या पद्धतीने हा बॉक्स आपला तयार झाला, म्हणजे ही झाली आपली बाहीची रुंदी। इथून इथपर्यंत आहे बाही रुंदी, म्हणजेच घडी। 36 साईजसाठी आपण बाहीची घडी किती घेतली? 9 इंच। कॅप हाईट इथून घेतलेली आहे आपण 3.5 इंच आणि इथून घेतलेला आहे 7 + 1 8 इंच। आता इथे ब्लाऊजमध्ये 1.5 इंच मार्जिन असेल तर इथे 1.5 इंच घ्यायचं आहे। अजून एक म्हणजे पहा, जर तुमच्या ब्लाऊजमध्ये आता इथे 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे, म्हणून छातीचा चौथा भाग केलेला आहे घडीसाठी। परंतु 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस छातीचा चौथा भाग प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे, म्हणजे 9.5 इंचावरती आपल्याला ही घडी घ्यायची। जर तुम्ही ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन घेतलेलं असेल तर इथून पहा, जे आपण 9 इंचावरती पॉईंट दिलाय, जो बॉक्स आपण 9 इंचावरती तयार केलेला आहे, तो तुम्ही 9.5 इंचावरती अशा पद्धतीने इथे पहा तयार करणार आहात। तर इथे 9.5 इंच आल्यानंतर आपोआपच पहा इथे 2 इंच मार्जिन येतं या पद्धतीने। मग इथून आपल्याला हे 2 इंच मार्जिनचा पॉईंट द्यायचा आहे। हा पॉईंट आता 1.5 इंच मार्जिनचा आणि 2 इंच मार्जिनचा पॉईंट एका ठिकाणीच येणार, कारण पहा 1.5 इंच मार्जिनचा आपली इथं घडी आलेली आहे आणि 2 इंच मार्जिनची घडी आपली या इथे येणार आहे, त्यामुळे हा पॉईंट आपला फिक्स असणार आहे। तर बाही घडी कशी काढायची हे तुम्हाला समजलं असेल। आता इथून मी एक तिरकी लाईन ओढून घेणार आहे पहा, आणि या तिरक्या लाईनचे आपल्याला समसमान 4 भाग करायचे। तर इथून मी सेंटर करून घेतला, 2 भाग तयार झाले। परत इथून हा एक आणि हा जो दुसरा भाग आहे त्याचा सुद्धा असा सेंटर करून घ्यायचा। समसमान अशा पद्धतीने 4 भाग तयार होतात। बाहीला आकार देण्यासाठी आपण इथून घ्यायचं आहे 1 इंच। पहा 1 इंच। सर्व पॉइंट मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत। आता हा पॉइंट जो आहे तो अर्धा इंच वरती घ्यायचा, इथला पॉइंट अर्धा इंच वरती घेतलेला आहे। हा दुसरा पॉइंट आपण अर्धा इंच घेतलेला आहे आणि हा तिसरा पॉइंट इथे अर्धा इंच इथे खाली। अशा पद्धतीने हे तिन्ही पॉइंट अर्धा इंचाने घ्यायचे आहेत। सर्वात पहिल्यांदा आपल्याला आतला आकार, पुढचा आकार जो असतो पानाचा, तो द्यायचा आहे। तर सुरुवात इथून करायची आहे। 1 इंचाचा जो पॉइंट आहे इथून, हा पहिला पॉइंट आहे, या पहिल्या पॉइंटवरून पहा इथे सेंटरला असा आकार आणायचा आहे। फक्त हे पॉइंट जरी जोडले तरी आपोआप आकार तयार होत जातो आणि इथून
या पद्धतीने. हा झाला आपला पानाचा आकार तयार पुढचा. आता पाठीमागचा आकार तयार करण्यासाठी 1.5 इंच मी इथे एक वरती पॉईंट देणार आहे आणि इथे एक वरती मी 1.5 इंच पॉईंट देणार आहे. आणि ह्या 1 इंचाच्या पॉईंट पासूनच पहा इथे असं या 2 नंबरचा जो अर्धा इंचाचा पॉईंट आहे तिथे आणून मी जोडलेला आहे. आणि पहा इथे हा 1.5 इंच होते. आता पहा इथून आकार देताना डायरेक्ट तुम्ही असे बाहेरून आकार देऊन इथंपर्यंत मॅच करू नका. हा आकार डायरेक्ट पहा इथे ह्या पॉईंटवर आल्यानंतर लगेच इथं असा हा जोडायचा, म्हणजे एकदम परफेक्ट असा आपला बाहीचा आकार जो आहे तो तयार होतो. तर इथे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला हे आकार कसे द्यायचे हे सांगितले. दंडघेर घेऊ 5.5 इंच. इथे तुमचा दंडघेर 6 इंच सुद्धा असू शकतो. जो काही दंडघेर असेल तो घ्यायचा आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. हे पॉईंट आता आपल्याला जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन करायचं. पहा आपण जे हे कटिंग करतो ब्लाऊजचं त्यामध्ये मुंड्यामध्ये आपण अर्धा इंच डाऊन केलेलं असतं, म्हणून इथे सुद्धा अर्धा इंच डाऊन करायचं आहे. आणि जर तुम्ही 1.5 इंच डाऊन करत असाल तर इथे सुद्धा 1.5 इंचच डाऊन करायचं आहे, जास्त मग डाऊन करायचं नाही. जेवढं ब्लाऊजमध्ये केलेलं आहे तेवढंच इथे सुद्धा करायचं आहे. तर इथे मी अगदी सविस्तर असं बाही घडी कशी काढायची, कॅप फाईट किती घ्यायची, बाहीला आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर अजून काही तुम्हाला यामध्ये शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.